बातमी पुण्यातून पावसामुळे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण हा ओव्हरफ्लो झालाय। धरणातून 2500 क्युसेक्स वेगानं नदीमध्ये विसर्ग सुरू आहे। हे धरण 8.14 टीएमसी क्षमता असलेलं आहे। या धरणातून पुणे पिंपरी चिंचवड शहरांसोबतच चाकण औद्योगिक वसाहत, चाकण शहर यांना पाणी पुरवठा केला जातो आणि हे धरण आता ओव्हरफ्लो झालंय। त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। पाहूयात। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस सध्या विश्रांती जरी घेतली असली तरी कृष्णा खोरे महामंडळातील भामा आसखेड धरण हे खऱ्या अर्थानं पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। या धरणाची 8.14 टीएमसी असणाऱ्या धरणाची खरं तर उपयुक्तता ही 7.5 टीएमसी आहे आणि याच धरणाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड असेल, चाकण औद्योगिक वसाहत असेल, आळंदी नगर परिषद असेल, त्याचप्रमाणे शिरूर तालुका आणि दौंड तालुक्याला या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आणि या धरणातून मोठ्या प्रमाणात पाहिलं तर या ठिकाणी 2400 क्युसेक इतक्या वेगानं या ठिकाणी पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि या धरणपट्ट्यामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून बऱ्यापैकी पावसाचं प्रमाण असल्यामुळे 10,000 क्युसेक पेक्षाही जास्त वेगानं या भामा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलं होतं आणि या पाण्याचा प्रवाह पाहिल्यानंतर या परिसरातून प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना मोठं आव्हान केलं जात आहे की आपण या परिसरात फिरण्यासाठी येत असाल किंवा या भागातून प्रवास करणार असाल तर आपण या ठिकाणी आपल्या जीवाची आपल्या इतरांचीही काळजी घेणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी प्रामुख्यानं हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे खेड तालुका असेल, चाकण असेल, त्याचप्रमाणे चाकण औद्योगिक वसाहत असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, या मोठ्या प्रमाणामध्ये या पाण्याचा उपयोग केला जातो आणि या परिसरात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांचाही पाण्याचा प्रश्न सुटलेला पाहायला मिळत आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, भामा आसखेड, पुणे।